आज मांगले मतदारसंघातून विराज नाईक यांनी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। माझ्यासोबत विराजदादा नाईक आहेत। दादा, काय सांगाल, आज आपण अर्ज दाखल त्या ठिकाणी केलेला आहे? आज आम्ही अर्ज दाखल केला। आज सकाळपासून आम्ही सागाव येथून मांगली येथे रॅलीचं नियोजन केलं होतं आणि त्या रॅलीमध्ये उपस्थित असणारे जे सहभागी होते, आमचे सर्व सहकारी होते, त्यांच्या उपस्थितीतून असं निश्चितपणे मला वाटतं आहे की आपल्याला लोकांचा आशीर्वाद ह्या इलेक्शनला हा निश्चितपणे भेटणार आहे। दादा, आता समोरची जर का ताकद बघितली तर बलाढ्य आहे, भाजपची ताकद आहे, सत्ता त्या ठिकाणी आहे, कसं बघता याच्याकडे? नाही, इलेक्शन कुठलेही असो, प्रत्येक इलेक्शनचे संदर्भ वेगळे असतात। विरोधातली ताकद जरी मोठी असली तरी ह्या भागामध्ये खूप वर्षापासून माझ्या पंजोबांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी खूप मोठं विकास काम या ठिकाणी उभा केलं आणि म्हणून निश्चितपणे लोक ह्यावेळी मला सहकार्य करतील। तर आपल्या सकाळपासून आपली या ठिकाणी रॅली निघली वगैरे, जनसमुदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय, काय वाटतंय तुम्हाला हे चित्र बघून? मनापासून खरोखर समाधान वाटते की माझ्या पहिल्या इलेक्शनच्या उमेदवारी अर्जासाठी एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्व आमचे सहकारी असतील, ते उपस्थित झाले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यामुळे मनापासून समाधान वाटते। खरं तर निवडणुकीचा हा पहिला टप्पा आहे, आज अर्ज भरणी झालेले आहे, मात्र इथून पुढं रंग त्या ठिकाणी चढणार आहेत। कशा पद्धतीचं आपलं नियोजन असणार आहे पुढचं? प्रत्येक इलेक्शनमध्ये भाग घेतल्यानंतर ती यंत्रणा असेल किंवा ते नियोजन असेल ते योग्य दिशेनंच आपण नेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही दिवसरात्र करून योग्य पद्धतीचं नियोजन, कुठलीही कसर न सोडता, कुठल्याही भाग पाठीमागं न जाता आपण योग्य मायक्रो प्लॅनिंगनंच ह्या इलेक्शनला आपण सामोरं जातो। आता मागची निवडणूक बघितली पंचायत ह्याची, आपल्या नगरपंचायतची, तर त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्रित होत्या। आत्ताचं काय सध्याचं चित्र आहे? नाही, सध्या तरी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन मी हे इलेक्शन लढवतो आहे। काय सांगाल मतदारसंघातील जनतेला? नाही, जनतेला मी एवढंच आवाहन करेल की मांगली जिल्हा परिषद गण हा निश्चितपणे ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा गण आहे आणि म्हणून एक जनतेला हेवा वाटावा अशा पद्धतीचं तिथं लोकउपयोगी आणि समाज उपयोगी काम हे माझ्या हातून होईल। आज मांगली जिल्हा परिषद गण किंवा ह्या पंचकृषीचा आपण विचार केला तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये भाग घेऊन ह्या विकासाची गंगा हे निश्चितपणे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचेल, असं एक नियोजन, असं एक कार्यक्रम आणि असं एक काम हे निश्चितपणे माझ्या माध्यमातून होईल। तर नक्कीच आपण बघितलं की हे होते विराज नाईक, जे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील किंवा मतदारसंघातील जनता असेल, ही जनता त्यांच्या मागं त्या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून ठामपणे उभे असलेले आपल्याला बघायला मिळतं आहे आणि समोर जरी ताकद बलाढ्य असेल तरीसुद्धा आम्ही विकास कामाच्या माध्यमातून त्याच्यावरती मात करू, असं थेट विराज नाईक यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। विशाल लोंढे, AV9 मराठी, शिराळा।